हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला तोंडलीची भाजी दाखवत आहे। पाव किलो तोंडली घेतली आहे, स्वच्छ धुवून वगैरे घेतली, अशी 4 भागात कापून घेतली। शेंगदाणे घेतले आहेत भाजून, त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण हे इन्ग्रेडियंट्स घेतले आहे। हे बघा तोंडली अशी कापली आहे। बटाटा घेतला आहे। आता मी कढई ठेवते। कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे। कढई तापल्यावर त्याच्यात जिरं टाकते। जिरं टाकलं, तडतडून दिलं की छानपैकी लसूण टाकला। लसूण लाल होऊन द्यायचा की बटाटे टाकून घेत आहे। बटाटे पण छानपैकी परतून घ्यायचे। कढीपत्ता टाकला। हे बघा, आता कांदा टाकला। तोही छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। आता तोंडली टाकून घेत आहे। तोंडली पण छान तेलात परतून घ्यायची। हे बघा, नरम पडली, तेल सुटलं की हे बघा, मग मसाले टाकून घेत आहे। हळद, मसाला ते पण छान तेलात परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। बघा तेल सुटलंय की नाही। भाज्या छान परतून घ्यायच्या तेलात, म्हणजे तेल सुटतं। आता मी शिजण्यासाठी अर्धा वाटी पाणी टाकत आहे। परत त्यात छान मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकलं। हे बघा, आता छानपैकी भाजी आपली शिजून द्यायची। कोथिंबीर टाकलं। आपली भाजी शिजत आली आहे बघा। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतला। तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, कमेंट केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब मी। आता कोथिंबीर टाकून घेतली। बघा भाजी शिजून आपली छान तयार आहे। किती तेल बिल छान आलं आहे बघा। भाजी किती सुंदर झाली आहे। तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुमची कमेंट मला एक तरी येऊ द्या।